सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकता. पैशांच्या बाबतीमध्ये आजचा दिवस चांगला राहील. मालमत्तेशी संबंधित एखादा चांगला व्यवहार तुमचा आज होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होतील. कामामध्ये यश मिळाल्यानं तुम्ही आनंदी राहाल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या थोडासा ताणतणाव राहील. मनोरंजनाच्या संधी मिळाल्यानं मानसिक ताण कमी होईल. घरामध्ये कोणाशीही तुम्ही आज वाद घालू नका. आज अचानक आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे, परंतु त्याची शक्यता फार कमी आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज वैवाहिक जीवनामध्ये चढ उतारांचा तुम्हाला सामना करावा लागेल. तुमच्या मनामध्ये आनंद राहील आणि प्रेमही राहील. प्रेमाच्या बाबतीमध्ये मोठं पाऊल तुम्ही उचलू नका. तुमचं आरोग्य आज कमजोर राहील. विरोधकांवरती तुम्ही विजय मिळवाल. आज तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये चढ उतारांचा दिवस राहील. कामामध्ये तुम्ही जास्त व्यस्त राहाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मानसिक तणावामुळे निर्णय घेण्यामध्ये तुम्हाला अडचणी येतील. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या वाद होतील. प्रेम प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिवस तुमचा चांगला जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्यामध्ये तुम्हाला चढ उतार पाहायला मिळतील. पाठ आणि खांद्याशी संबंधित समस्या तुम्हाला उद्भवतील. आज तुम्ही पैशांचा व्यर्थ पाठलाग करू नका. तुमच्या घरामध्ये अशांतता राहण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही विरोधकांवरती विजय मिळवाल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला आज यश मिळेल. तुम्ही आज प्रेमाच्या बाबतीमध्ये मोठं पाऊल उचलाल. तुमचं आरोग्य आज ठणठणीत राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज मानसिक तणावामध्ये तुम्ही जास्त राहाल. आज खर्चामध्ये देखील तुमच्या वाढ होईल. त्यामुळे आर्थिक परिस्थिती तुम्ही तपासून घ्या. तुमचं आरोग्य कमजोर राहील. तुम्हाला मोठे आजार होऊ शकतात. प्रेमाच्या बाबतीमध्ये तुम्हाला आनंद होईल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव राहील. दूरच्या प्रवासाची तुम्हाला संधी मिळेल. तुम्ही मनोरंजनामध्ये वेळ व्यतीत कराल. उत्पन्नाच्या तुलनेमध्ये तुमचा खर्च दुप्पट होईल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडावरती दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज कामामध्ये चांगलं यश मिळेल. इच्छित इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुम्हाला शिक्षणामध्ये अडथळे येतील. मुलांची चिंता वाढेल. प्रेमाच्या बाबतीमध्ये आजचा दिवस चढ उतारांनी भरलेला असेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला राहील. जोडीदाराला कामामध्ये यश मिळेल. वैयक्तिक प्रयत्नातून काम पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या घरामध्ये मतभेद होऊ शकतात. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं भाग्य चमकेल. तुमच्या उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होईल. प्रवास करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुम्हाला आर्थिक लाभ देखील होतील. कौटुंबिक जीवनामध्ये थोडीशी गडबड होईल. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही आज गरजेनुसार पैसे खर्च करा. जोडीदाराला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. घरामध्ये थोडेसे मतभेद होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब
67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामामध्ये अडथळे आल्यानं तुमचं मन हे थोडं अस्वस्थ राहील. तुम्हाला सासरच्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल, परंतु त्यांच्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज अचानक धनलाभ होईल. कामाच्या ठिकाणी वाद घालणं तुम्ही प्रकर्षानं टाळा. तुमचं कौटुंबिक जीवन हे शांततापूर्ण राहील. प्रेमाच्या बाबतीमध्ये आज तुम्ही भाग्यवान ठराल. घरामध्ये वडीलधाऱ्यांसोबत तुमचे मतभेद होतील. लांबचा प्रवास करणं तुम्ही टाळा. तुम्हाला आज आर्थिक लाभ होतील. तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये थोडीशी गडबड राहील, परंतु वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. आज तुमचं नशीब चमकेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस हा चांगला राहील. आज तुमचा जोडीदार रोमॅन्टिक मूडमध्ये राहील. आरोग्य तुमचं थोडंसं कमजोर राहील. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतील. तुम्ही प्रेमामध्ये यशस्वी व्हाल. गरजेनुसार तुम्हाला आर्थिक लाभ होतील. खाण्यापिण्याच्या सवयींवरती मात्र कंट्रोल ठेवा. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही कुणाशीही वाद घालणं टाळा, नाहीतर याचे तुम्हाला गंभीर परिणाम भविष्यामध्ये भोगावे लागतील. प्रेमाच्या बाबतीमध्ये तुम्ही आज पूर्णपणे भाग्यवान ठराल. तुमच्या सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे थोडंसं संयम ठेवून काम करा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज विरोधक तुम्हाला घेरतील. तुमच्या खर्चामध्ये थोडी वाढ होईल, ज्यामुळे तुमचं मन थोडंसं उदास राहील. जुनं कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचं आरोग्य स्थिर राहील. करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. भाग्य तुम्हाला आज साथ देईल. शारीरिक अस्वस्थता तुम्हाला जाणवेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा प्रेमी जोडप्यांसाठी शुभ राहील. प्रियकर तुमचा आनंदी असेल. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे क्षण येतील. उत्पन्नामध्ये वाढ होईल. कार्यक्षेत्र बदलण्याचा तुम्ही विचार करू शकता. कौटुंबिक जीवनामध्ये काही ताणतणाव हा राहू शकतो. सार्वजनिक क्षेत्राकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. तुमचं आरोग्य आज स्थिर राहील. जुनं कर्ज फेडण्यामध्ये तुम्हाला अडचणी येतील. करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये एखादी मोठी डील आज फायनल होईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखादी पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबामध्ये व्यस्त राहाल. तुमचं नातं आईशी अधिक मजबूत होईल. वडिलांना तुमचं मत पटेल. तुमचा मानसिक ताणतणाव थोडा वाढू शकतो. संपत्तीशी संबंधित कोणतीही चर्चा तुमची पुढे जाईल. इच्छा पूर्ण केल्यानं तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. घरातील कामं करण्यामध्ये तुम्ही वेळ खर्च कराल. कुटुंबाच्या आनंदासाठी तुम्ही पैसे खर्च कराल. पोटाशी संबंधित आजार मात्र तुम्हाला थोडेसे त्रास देऊ शकतात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यामध्ये साहस आणि शौर्यामध्ये वाढ होईल. त्यामुळे तुम्हाला कामामध्ये चांगलं यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल. प्रेमाच्या बाबतीमध्ये आजचा दिवस रोमॅन्टिक असेल. सहकाऱ्यांच्या मदतीनं तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळवाल. तुमचे वडिलांशी असलेले संबंध आज सुधारतील. आज तुमचा मानसिक ताण थोडा वाढू शकतो. संपत्तीशी संबंधित कोणतीही चर्चा तुम्ही पुढे घेऊन जाल.
घरातील कामं करण्यामध्ये आणि आईवडिलांची सेवा करण्यामध्ये तुम्ही आज तुमचा वेळ व्यतीत कराल, ज्यातून तुम्हाला एक मानसिक आनंद मिळेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.